नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि येणाऱ्या काळात सर्वसाधारणपणे 1,500 कर्मचाऱ्यांची भरती ही RTO विभागात होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. कारण आता कसं माहिती आहे का, कर्मचारीच मुळात तिथं कमी आहेत. कर्मचारीच मुळात कमी आहेत. RTOची संख्या वाढलेली आहे. आम्ही 3-4 वेळेस शासनाला पत्र लिहिलेले आहेत मुख्यमंत्र्यांना की गरज आहे तिथं कमीत कमी 1,500 कर्मचाऱ्यांची परिवहन विभागात भरती होणं अत्यावश्यक आहे. ही भरती झाल्यानंतर तिथं जी खाजगी लोक आहेत त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि इथं कर्मचारी शासनाचेच नाहीत, संख्याच एकदम कमी आहे. आता RTO कार्यालयांची संख्या वाढत आहे. आता समजा जतला कार्यालय झालं, पालघरची मंजुरी झालेली आहे, भाईंदरचं झालं आहे, पण ह्यातलेच कर्मचारी हे तिकडं बसवत आहेत. त्याच्यामुळं मोठी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कर्मचाऱ्यांची कमीत कमी 1,500 कर्मचाऱ्यांची जर भरती झाली तरच हे काम सुरळीत चालेल. नाहीतर इथं मोठा भ्रष्टाचारालाच वाव आहे. मुळात तिथं प्रत्येक आता एका RTO कार्यालयात 10, 12, 8, 10 खाजगी लोक आहेत होती. खाजगी लोक यांनी RTO अधिकाऱ्यांनी ठेवलेले आहेत आणि ह्यांना ही खाजगी पर्सनल लोकच हवी आहेत की तिथं मोठा झोल होतो, त्यांच्याकडे रजिस्टर असतात, सगळा पैसा गोळा होतो आणि त्यासाठी ती खाजगी लोक त्यांना हवी आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे सतत तक्रार केलेली आहे की 1,500 कर्मचाऱ्यांची RTO कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती करा तरच हे काम व्यवस्थित चालेल. आता कार्यालयांची सुद्धा संख्या वाढत आहे आणि कर्मचारी असल्याशिवाय कामच काही करता येणार नाही. तर लवकरात लवकर ही भरती व्हावी असं आम्ही आता मध्ये सुद्धा 15 दिवसापूर्वीसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. लवकरात लवकर RTO कार्यालयात 1,500 कर्मचाऱ्यांची भरती करा. व्हिडिओ शेअर करा.